श्री स्वामी समर्थ. मित्र, नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा आहे आज. माघी पौर्णिमा आहे. तर मित्र, ह्या पौर्णिमेचं खूप विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी आपण जेवढ्या सेवा करतो तेवढ्या कमीच आहेत. तर मित्रांनो, सत्यनारायण पूजेची मांडणी आणि सत्यनारायण भगवानांची पूजा आपल्याला महिन्यातल्या प्रत्येक पौर्णिमेला करायची आहे. तर मित्रांनो, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, भरभराटी येते. त्याचबरोबर आपल्या घरातल्या अडीअडचणी, ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात, अडीअडचणी दूर होतात. त्यामुळे नक्कीच आपण महिन्यातल्या पौर्णिमेला सत्यनारायण भगवानांची पूजा ही केलीच पाहिजे. तर मित्रांनो, पूजेची मांडणी एकदम सोपी आणि साधी आहे. तर काय करायचं आहे, एक जलपूर्ण कलश, एक पाट ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला एक स्वच्छ रुमाल अंथरायचा आहे. त्यावरती आपल्याला जलपूर्ण कलश ठेवायचा आहे आणि कलशामध्ये आपल्याला आंब्याची पाने ठेवायची आहेत. त्याचबरोबर त्यावरती आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये बाळकृष्णाची पूजा ठेवायची आहे. विष्णू भगवानांचाच अवतार आहेत सत्यनारायण भगवान आणि त्यांना पिवळा कलर प्रिय असल्यामुळे आपल्याला शक्यतो पिवळ्या कलरचेच फूल व्हायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पिवळ्या कलरची मिठाई व्हायची आहे. केळीचं जर पान भेटलं तुम्हाला तर ते पण तुम्ही पूजेला आपल्याला ठेवायचं आहे. चारी बाजूने लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला फक्त एक फोटो आणि सत्यनारायण कथेचा एक ग्रंथ आहे तो पाहिजे. त्यानंतर 3 सुपाऱ्या आपल्याला पानावरती ठेवायच्या आहेत. एक वरुण देवतेची, एक कुलदेवतेची आणि एक गणपती बाप्पांची. शंख आणि आपल्या देवघरातली घंटी हे आपल्याला तिथे मांडायचं आहे. एकदम आणि सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. ह्या सगळ्या पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण दिव्याच्या साक्षीनेच आपण कोणत्याही पूजा करत असतो. रोजची पूजासुद्धा आपण देवघरातलीही दिवाच्या साक्षीनेच करत असतो. त्यामुळे धूपदीप करायचा आहे, पूजेची मांडणी करायची आहे आणि नक्कीच तुम्ही पूजेची मांडणी सत्यनारायणाची पूजा केल्याच्यानंतर घरातलं वातावरण किती प्रसन्न वाटतं ते नक्कीच तुम्ही पूजेची मांडणी करून, पूजा करून आणि कथेचं वाचन श्रवण करून अनुभव घ्या.